एडिसनचं एक उत्तर लक्षात ठेवा. शेवटी जाताना तुम्ही मला इन्स्पायरिंग वाक्य आहे ते. जीवनात कुठेही निराशा आली तर मला एडिसनचं वाक्य आठवावं वाटतं. एडिसननी 1000 प्रयोग केले. ते इलेक्ट्रिकचा स्पार्क मिळण्यासाठी, ते बल्ब शोधण्यासाठी. तो स्पार्क काही मिळत नव्हता आणि त्याच्या मैत्रिणीने दुसरीकडे लग्न केलं होतं. घरची गरिबी. मित्रांनी एडिसनला असं म्हटलं, तू काय मूर्खपणा करतोय, तुझी मैत्रीण तुला सोडून गेली, घरची गरिबी, हे सगळं नोकरी स्वीकार, एखादी काम कर, घरात आई म्हातारी आई आहे तिचं सांभाळ कर, तू हे जे काही करत बसलाय 1000 तुझे प्रयोग अपयशी झाले आणि तुला काहीच मिळालं नाही. तेव्हा एडिसनने दिलेलं उत्तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आपण शेवट करू इथे. एडिसनने असं सांगितलं की आय एम द ओनली पर्सन ऑन दिस अर्थ माय फ्रेंड, आय एम द ओनली पर्सन ऑन दिस अर्थ who knows 1000 experiments through which that spark cannot be created. मित्रा, मी असा या पृथ्वीवर एकमेव मनुष्य आहे ज्याला अशा 1000 प्रयोग माहित आहे की ज्याच्याद्वारे स्पार्क तयार होत नसतो. म्हणजे माझ्या नंतर जर कोणी येईल तर त्याला माझ्या अगोदरच्या 1000 गोष्टी अगोदरच माहित आहेत आणि तो 1001 नंबरची गोष्ट शोधेल. न्यूटननी असं म्हणून ठेवलंय मित्रांनो की प्रत्येक शास्त्रज्ञ मागच्या शास्त्रज्ञाच्या खांद्यावर बसून पुढचं पाहतो. म्हणून तुम्हाला जर संशोधनात पुढे जायचं असेल तर पहिले मागचं सगळं वाचा थोडंसं की कोणत्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात काय केलंय आणि नोट्स लिहिण्याची सवय ठेवा. बघा, एक शास्त्रज्ञांनी फक्त टोपीनी 10 वर्ष संशोधन केलंय. तो टोपी घ्यायचा आणि बाळ जे असायचे 1 महिन्याचे, 6 दिवसाचे, 2 महिन्याचे, 2 वर्षाचे, त्यांना टोपी दाखवायचा, त्या टोपीवर भांड ठेवायचा, भांड काढायचा, भांड दाखवायचा, त्याच्यानंतर काही आवाज करायचा. त्यांनी 10 वर्ष निरनिराळे मुलं, निरनिराळ्या वयाचे मुलं, हेल्दी मुलं, वीक मुलं सगळ्यांवर संशोधन केलं. आणि आज आपण जे म्हणतो बाळाला नजर केव्हा येते, बाळ ऐकतं केव्हा, कितव्या महिन्यात बाळ लागतं हे त्यांनी शोधलं. 10 वर्ष संशोधन करून कशाच्या सहाय्याने? फक्त एक टोपी आणि एक चुटकीचा आवाज. म्हणजे प्रयोगशाळेची गरज आहे अशातला भाग नाही. आईन्स्टाईन कोणत्याच प्रयोगशाळेत कधीच केला नाही. आईन्स्टाईन नेहमी म्हणायचा प्लेन दाखवून दिस इज माय लॅबोरेटरी असं म्हणायचं. तर ठीक आहे, जो काय वेळ उपलब्ध आहे त्यात मी अत्यंत घाईत तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकून घेतलं. मला या शाळेने बोलवलं याबद्दल मी या शाळेचा अत्यंत आभारी आहे. आखाडे सर माझे मित्र आहेत, खरं म्हणजे या आयोजनामागे ते प्रमुख आहेत. आणि असंही बोललो की बघा, विज्ञान जन्मजात श्रेष्ठ कनिष्ठ मानत नाही. विज्ञानाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे विज्ञान समानना जन्मजात समान मानतंय. आणि आज आपल्या समाजामध्ये एक इंटरॅक्शन, एकमेकांमध्ये आपले विचार आदान प्रदान व्हावं याची गरज निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातनं एक सुरुवात म्हणून मला आज इथे येऊन खूप चांगलं वाटलं. तुमच्या सगळ्यांमध्ये तुमची शाळा पाहून, कारण मी एडेड हायस्कूलमध्ये मी पण विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवून खूप बोर करत असतो. ते सगळं काही समान आहे, पण तरी सुद्धा मला तुमच्या शाळेत येऊन खूप चांगलं वाटलं. तुमच्या सर्वांचे आभार, मुख्याध्यापकांचे आभार. आणि एवढं बोलून माझे शब्द मी थांबवतो.